काँग्रेस संदर्भातली। गेले काही दिवस महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं सातत्यानं समोर येतंय। नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची ठिणगी सुद्धा पडतेय आणि याच ठिणगीची दखल थेट काँग्रेस हायकमांडने घेतली आहे। नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मोठा धक्का दिल्याचं दिसतंय। काँग्रेस श्रेष्ठींकडनं महाविकास आघाडीमध्ये समन्वयाची जबाबदारी आता बाळासाहेब थोरातांवरती असेल। बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची उद्या भेटही घेतील। आता थोरात समन्वय साधणार की महाविकास आघाडीमधली फूट अधिक वाढणार याची चर्चा रंगू लागली आहे। पण नाना पटोले नाही तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतल्या समन्वयाची जबाबदारी ही आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे असेल। निवडणुका अगदी जवळ आल्यात, तोंडावरती आल्यात। महाविकास आघाडीची यादी बनू शकलेली नाहीये, पुढे येऊ शकलेली नाहीये आणि याला मुख्य कारण आहे ते म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमधला वाद। याच वादावरती तोडगा काढा अशा सूचना आज शरद पवारांनी सुद्धा दिलेल्या आहेत। त्यांनी मध्यस्थी सुद्धा या वादावरती केलेली होती आणि आता आज काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसोबत पार पडली। यामधनं माहिती समोर आली आहे, बातमी मिळालेली आहे ती म्हणजे नाना पटोलेंच्या ऐवजी समन्वयाची जबाबदारी, मुख्य जबाबदारी ही आता बाळासाहेब थोरात यांच्यावरती असेल। मला सांगण्यात आलं इथं आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून माननीय खरगे साहेब यांनी की उद्या मी पवार साहेबांना भेटावं। पृथ्वीराज चव्हाण साहेब आले तर बरोबर आले, ते आज आहेत की नाही मला माहीत नाही मुंबईत, आणि उद्धवजींना भेटावं असं त्यांनी सांगितलंय। कारण साधारणतः काही चर्चा या दोघं नेते ते मार्गदर्शक जबाबदारी तुमच्यावरती दिली आहे का? या दोन्ही नेत्यांशी चर्चा करून तुम्ही चर्चा काही गोष्टी असतात कानावर घालायच्या असतात, काही त्यांच्याकडून समजून घ्यायचं असतं, मार्गदर्शन घ्यायचं असतं। उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद आहे महाविकास आघाडी। उद्या दुपारी 1 वाजता ट्रायडंटला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे। जागा उद्या जाहीर होतील असं म्हणायचं उद्याच्या पत्रकार परिषदेत? असं नाहीये। 3 वाजता आमची बैठक आघाडीची बसणार आहे। कुठं बसणार आहे माहित नाही, पण 3 वाजता आम्ही पुन्हा चर्चेला बसणार आहोत। तर बाळासाहेब थोरात संकटमोचक ठरतात का हे पाहावं लागेल। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अर्थ काढायचे? नाना पटोलेंच्या ऐवजी समन्वयाची मोठी जबाबदारी ही बाळासाहेब थोरातांवरती देण्यात आली आहे। बाळासाहेबांचा संयमी स्वभाव आणि लोकांसोबत जुळून घेण्याची भूमिका या 2 गुणांमुळे त्यांना समन्वयाची जबाबदारी देण्यात आली अशी माहिती येते। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सोबतच काँग्रेस या दोघांमध्ये वाद हा तडीच गेला होता आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी तर निर्वाणीचा इशारा दिला होता। त्यांनी म्हटलं जर नाना पटोले बैठकीला येत असेल तर आम्ही बैठकीला येणार नाही। असं असताना ज्या पद्धतीनं या संदर्भातली तक्रार मल्लिकार्जुन खरगे, मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे यांच्या निवासस्थानी काल काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यातून जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे यातून कुठेतरी साधारणतः मार्ग काढण्याचा प्रयत्न होतोय की शिवसेनेची जी भूमिका आहे दबावाची, त्या दबावाच्या भूमिकेवर देखील कुठेतरी मागे पडायचं नाही। आणि त्याचमुळे आज ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झाल्या होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढण्याची शक्यता आहे, असं असताना जर बघितलं तर विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य दिलं आणि त्यांनी स्पष्ट केलं का आम्ही एकत्रितपणे लढतोय। आणि शेवटी आज सायंकाळी बाळासाहेब थोरात यांना समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे। अर्थातच आगामी निवडणुकांचा विचार करता, जागा वाटपाचा विचार करता ही अत्यंत मोठी जबाबदारी मानली जाते। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। तर राज्याच्या विधानसभा निवडणुकींसाठी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी आज आपले 8 उमेदवार सुद्धा जाहीर केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिलाय। यामध्ये कल्याण ग्रामीणमधनं विद्यमान आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळतेय, तर ठाण्यातनं अविनाश जाधव यांना तिकीट मिळालंय। राज ठाकरे आज डोंबिवली दौऱ्यावरती होते। राजू पाटील यांच्या कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलं। यावेळीच त्यांनी 8 उमेदवारांची घोषणा केली। 24 ऑक्टोबरला अविनाश जाधव आणि राजू पाटील हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यावेळेला स्वतः राज ठाकरे उपस्थित असतील। आज किंवा उद्या आपली पहिली यादी, खरं तर दुसरी यादी आपली जाहीर होईल। पण ती आज उद्या यादी जेव्हा जाहीर होईल त्याच्या आधी आहे, आज मी इथे आलोच आहे। तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी मी आज जाहीर करतोय। तर आतापर्यंत महाराष्ट्रभरात मनसेचे उमेदवार कोणकोणत्या जागी जाहीर करण्यात आल्यात ते आपण पाहूया।
शिवडीमधनं बाळा नांदगावकरांचं नाव जाहीर झालेलं आहे उमेदवारीसाठी. ठाण्यातनं उमेदवारी मिळाली अविनाश जाधव यांना. कल्याण ग्रामीणमधनं राजू पाटील. याचबरोबर पंढरपुरातनं दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधनं संतोष नागरगोजे, हिंगोलीतनं बंडू कुटे, चंद्रपूरमधनं मनदीप रोडे तर राजुरातनं सचिन भोयर यांना मनसेची उमेदवारी मिळाली आहे. आणि राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याची चर्चा असतानाच परिवर्तन महाशक्ती आघाडीनं तिसरी आघाडी स्थापन केली. परिवर्तन महाशक्तीनं आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी एक मोठा दावा केला. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असं बच्चू कडू म्हणतात. महायुतीतला एक जण बाहेर पडेल, तसंच महाविकास आघाडीतही एकत्रितपणा दिसणार नाही असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं आहे. मला असं वाटतं का आमची यादी आज 10ची जाहीर केल्यानंतर पुढं अधिक भविष्य असं आहे का आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यातला एक पक्ष तिथून बाहेर निघणार आणि युतीतला एक मित्र, तिघांमधला एक जण, तोही बाहेर जाण्याची मोठ्या प्रकारचे सूत्र आता आमच्या कानापर्यंत आले आणि ही आमची तिसरी म्हणणारे आता ते तिसरीत जाण्याची शक्यता आहे आणि पहिल्याच. आणि भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 99 जणांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुद्धा 10 जणांना AB फॉर्म दिले गेल्याची पक्की माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. आज विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतली. तेव्हा अजित पवारांनी आंबेगावमधनं दिलीप वळसे पाटील, यासोबत वडगाव शेरीमधनं सुनील टिंगरे, कोपरगावमधनं आशुतोष काळे, खेड आळंदीमधनं दिलीप मोहिते, इगतपुरीमधनं हिरामण खोसकर, हडपसरमधनं चेतन तुपे, त्याचबरोबर शहापूरमधनं दौलत दरोडा यांना AB फॉर्म दिली गेल्याची माहिती आहे. सोबतच पाथरीतनं राजेश पिटेकर, मावळमधनं सुनील शेळके आणि नंदुरबारमधनं भरत गावित यांची उमेदवारी निश्चित आहे. आता या आमचे सगळे नेते मंडळी बसतील आणि कधी भरात ते ठरतील. आता मी फक्त उमेदवारी घेतलीच, नेत्यांना निवडून आणायचं आहे. एक मी शिपाई म्हणून काम करतोय. आपलं उमेदवारी अर्ज भरताना दादा तटकरे कोण येणार आहे? आता त्या ठिकाणी दादा आम्हाला कळवतील कोणत्या दिवशी भरायचं. आम्ही आता फक्त काय सूचना काय दिल्या दादानी काय झालं, मतदारसंघात म्हणजे कामाला लागत सगळे आता नेते मंडळी सांगितलं, सरपंचाला सांगितलं निवडणुकीची तयारी सुरू करा. आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना आज मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मराठा समाजाला कुणबीमधनं आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. परिणामी बहुतांश मराठा समाज मनोज जरांगे पाटलांना साथ देण्याच्या विचारात आहे. जरांगे पाटलांनी रविवारी आंतरवाली सराटीत आगामी निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट केली आणि यानंतर मराठा समाजाकडनं लोकप्रतिनिधींची कोंडी करायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. मराठा समाजाचं राज्यात 80 मतदारसंघांमध्ये वर्चस्व असल्याचं दिसतं. मराठा, मुस्लिम, दलितांची एकजूट करण्यावरतीही भर दिला जातोय. परिणामी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी पक्ष बदलतात, स्वतःसाठी काही करतात आणि समाजासाठी काहीच केलं नाही आहे. समाजासाठी काय केलं? कोठं आले समोर, कोठं म्हणले आरक्षण द्या. आमचा माणूस जरांगे, त्याला जसं म्हणलं तसं होणार. आज जरांगेच्या मनावर होणार. आणि यानंतरची बातमी आहे नगरमधल्या पुढच्या पिढीतल्या संघर्षाची. नगरमधला विखे आणि थोरातांमधला वाद पुढच्या पिढीतही पाहायला मिळतोय. संगमनेरच्या विधानसभेच्या जागेवरनं या दोन घराण्यातल्या राजकीय संघर्षाला नवं तोंड फुटल्याचं चित्र आहे. लोकसभेत सुजय यांच्या पराभवानंतर आता ते संगमनेर विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर विखे आणि थोरातांच्या जनरेशन नेक्स्टमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलाय. खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, हा बाप फक्त माझ्या
माझ्या एकटीचा नाहीये, इथे 7 लाख पोरांचा आणि पोरीचा बाप आहे. 7 लाख. विखे आणि थोरातांमधला वाद तिसऱ्या पिढीत पोहोचल्याची ही एक झलक आहे. सुजय विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरातांच्या लेकीनं दिलेलं हे जोरदार प्रत्युत्तर आहे. संगमनेर मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक आहे. गेली जवळपास 4 दशकं संगमनेरमध्ये थोरातांचं राजकीय वर्चस्व राहिलंय. याच मतदारसंघात बाळासाहेब थोरातांना सुजय विखे येत्या निवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुजय विखेंनी टार्गेट बाळासाहेब थोरात मोड ऑन केलाय. त्यामुळे कधी काळी एकाच पक्षात नांदत असलेल्या थोरात आणि विखेंमध्ये आता जबरदस्त राजकीय सामना रंगतोय. हे जे आज या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत, हे आमदार झालेला सुद्धा आवड झालेले आहेत. आजची ही सभा त्या गोष्टीला मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहतं का? मी तुम्हाला शब्द देतो की या ठिकाणी जर कोणी तुमच्यावर दहशत करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला, तर इथं येऊनच मी तुम्हाला गाडेल. हे पण तुझे एकही युवकाला, एकही कार्यकर्त्याला धक्का लागता कामा नये. ते म्हणतात यांनी सगळी पदं घरामध्येच ठेवली, यांनी सगळी पदं परिवारामध्येच ठेवली. मी म्हटलं बरोबर आहे. आता साहेबांचा परिवार काय 4 किंवा 5 किंवा 10 लोकांचा नाहीये, 7 लाख लोकांचा परिवार आहे थोरात साहेबांचा. 7 लाख लोकांचा परिवार हा संगमनेर तालुका साहेबांचा परिवार आहे. आणि ह्या संगमनेर तालुक्याकडे ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. 1985 सालापासून बाळासाहेब थोरात संगमनेरचे आमदार आहेत. अपक्ष म्हणून संगमनेरमधनं पहिल्यांदा निवडून आलेल्या बाळासाहेब थोरातांनी आता मतदारसंघावर गेल्या 40 वर्षात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. 1985 सालापासून बाळासाहेब थोरात संगमनेरमधनं अपराजित राहिले. दूध संघ, सहकारी संस्था, साखर कारखाने, नगरपालिका थोरातांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेचं जाळंही मोठं आहे. थोरातांचा गड असलेल्या याच संगमनेरमधनं सुजय विखे यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय. सुजय विखेंनी गेल्या काही दिवसांपासून थेटपणे थोरात विरोधी मोहीम उघडली आहे आणि आपल्या वडिलांवरचे वार परतवून लावण्यासाठी सध्या जयश्री या बाळासाहेबांची ढाल बनल्यात. राजकारण आहे, कोणी चुकीचं बोललं तर मुलाबाळा राग येणं साहजिक आहे. संगमेर तालुक्याला सुद्धा कसं चुकीचं कधी बोलू नये. एक कल्चर आमचं आहे, संस्कृती आमची वेगळी आहे. संगमेर आम्ही विरोधात एकामेकावर कधी वाईट पद्धतीने नाही. यंदा संगमनेरसाठी जयश्री थोरातांच्या उमेदवारीचा जोरदार अंदाज बांधला गेला. डॉक्टर जयश्री युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी युवकांची मोठी फळी तयार केली आहे. महिला आरोग्य आणि महिलांच्या समस्यांवर त्या मतदारसंघात सक्रिय काम करतात. जयश्री या लोकसभेच्या वेळीही प्रचारात आघाडीवरती होत्या. त्यांची कामं, त्यांनी मतदारांचा कमावलेला विश्वास, मतदारसंघात बसवलेला जम पाहता त्याच थोरातांच्या राजकीय वारस असल्याची चर्चाही होते. लोकसभा असो किंवा विधानसभा, अनेक मतदारसंघात लेकी आपल्या वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं चित्र दिसलं. संगमनेर सुद्धा त्याला अपवाद नाही. विखे आणि थोरातांच्या बदललेल्या राजकीय नात्यामुळे यंदाची संगमनेरची निवडणूक संघर्षाची असेल यात अजिबातच शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि विधानसभेच्या तोंडावरती मोठमोठे नेते पक्षबदलाच्या वाटेवर आहेत. त्यातलंच एक प्रमुख नाव कोकणातलं निलेश राणे यांचं. कुडाळ मालवण मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. जर निलेश शिवसेनेमध्ये आले तर त्याचे कसे परिणाम होऊ शकतात, या राजकीय समीकरणांचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया. भाजपचे निलेश राणे आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहे. सध्या सिंधुदुर्गात याची जोरदार चर्चा आहे. माजी खासदार राहिलेले निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातनं उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
पण कुडाळ मालवण हा अखंड शिवसेनेचा गड। इथले विद्यमान आमदार आहेत वैभव नाईक आणि महायुतीच्या जागा वाटपात कुडाळची ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असल्यानं निलेश राणे धनुष्यबाण हाती घेतील हे निश्चित आहे। येत्या 23 ऑक्टोबरला त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता आहे। निलेश राणे यांचा शिवसेना प्रवेश आणि त्यांच्या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री येणं यामध्येच या ठिकाणची ही जी काही सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा इव्हन निलेश राणेंमुळे रत्नागिरी पैरत शिवसेनेची घोडदौड ही मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याचा सेटबॅक इतर पक्षांना निश्चित बसणार महायुतीतील आणि या ठिकाणी शिवसेनेचा वरचष्मा यापुढे राजकारणात निलेश राणेंच्या आक्रमक नेतृत्वामुळे दिसून येणार आहे। खरं तर निलेश राणेंना कुडाळ मालवणमधनं संधी मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी वाढलेल्या। काल स्वतः निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एक प्रकारे त्यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी राणेंसह उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते। काही दिवसांपूर्वीच उदय सामंतांनी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्रमध्ये राणेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास महायुती म्हणून त्यांचं काम करू असं म्हटलं होतं। एक पहिली गोष्ट अशी आहे की मी महायुती मानतो। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय होईल त्याच्यातले माझे मान अपमान बाजूला ठेवून महायुतीचा मी प्रचार करेन, कारण शेवटी आम्हाला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे आणि जो उमेदवार महायुतीचा उभा राहील तो कोकणामध्ये आणि महाराष्ट्रातला निवडून आला पाहिजे याच्यासाठी मी प्रामाणिकपणानं काम करणार आहे। त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण। निलेश राणेंच्या प्रवेशानंतर कुडाळ मालवणमध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सामना रंगेल। लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणेंना कुडाळ मतदारसंघातनं 26,236चं मताधिक्य मिळालं होतं आणि हेच मताधिक्य निलेश राणेंसाठी जमेची बाजू मानली जाते। जर निलेश राणे शिवसेनेत आले तर जवळपास 20 वर्षांनी राणे हातात शिवधनुष्य घेतील। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदार हा बदल कसा पचवतात, राणेंचा शिवसेनेतला प्रवेश स्वीकारतात का, यावरतीच निलेश राणेंचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या बातमीनंतर छोटासा ब्रेक बुलेटिनमध्ये।